कणकवली शहरातील जुन्या भाजी मार्केटच्या जीर्ण इमारतीबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ व्यावसायिक श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. दिनांक 14 जुलै 2026 रोजी दिलेल्या निवेदनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी या प्रकरणी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून अर्जदारास लेखी स्वरूपात कळविण्यात येईल असे पत्र दिले आहे. आपल्या 33 ते 35 वर्षाच्या अथक प्रयत्नांना हे यश मिळाल्याची भावना यावेळी श्री पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. आज उपविभागीय अधिकारी कणकवली आम्ही ज्या अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी लोणपिसे मॅडम यांचे सतत आभार, उपजिल्हाधिकारी यांच्याही चरणी नतमस्तक होऊन आज आम्हाला उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी आमच्या जीर्ण झालेल्या मार्केटच्या संदर्भात हे उत्तर पाठवल्या. त्यानिमित्त सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लाख लाख धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे मला या 33 वर्षाच्या लढ्यात अखंड साथ देणारे आणि मला पाहिजे तो आवश्यक सल्ला देणारे अशोक काका करमेळकर, त्याचप्रमाणे माझा मित्र संजयजी मारणकर साहेब आणि या व्यतिरिक्त प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे सर्व हात आणि ही भूमी ज्या स्वयंभू रमणनाथ आणि पंचायतींची आहे आणि त्यावर सर्वात मोठी कडी म्हणजे नग्न अवतारी सद्गुरू समर्थ परमहंस भालचंद्र महाराजांच्या या भूमीत आज आम्हाला लेटर मिळालेलं आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीत मी त्या सर्व अधिकाऱ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी. एवढं बोलून थांबतो. सर्वांचा या मार्केटचा उदो व्हावा आणि ही इमारत येत्या 2 वर्षात उभी राहावी हीच बाबा भालचंद्राच्या चरणी प्रार्थना. आणि नगराध्यक्ष आमचे ज्यांनी सतत मला एक पाठबळ दिलं, नगराध्यक्ष असतील, पालकमंत्री असतील, आमदार असतील आणि त्यावर आमचे दादासाहेब यांचा मी कधीही ऋणी आहे असं म्हणू शकत नाही, कारण ती व्यक्ती अशी आहे. या व्यक्तीमुळं आज आम्ही सगळे इथे आहोत आणि त्या व्यक्तीमुळं या सर्वांच्या पाठबळावर हे मार्केट उभं राहणार आहे त्या 2 वर्षात. ही खात्री आहे. कुणाच्या जीवावर? त्या समर्थाच्या जीवावर. बोला मनाना आता काय आम्हीच सांगू जय. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.